टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संपूर्ण राज्यात बीड जिल्हा आता चांगला चर्चेत आलेला आहे। मागच्या 2 ते 2.5 महिन्यांपासून बीड जिल्ह्याचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रात गाजवायचं मुख्य कारण म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या आणि त्यानंतर राज्यभरात पेटलेले राजकारण। आज संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळपास 2.5 महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे। यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये याचे पडसाद हे उमटलेले आपल्याला पाहायला दिसत आहेत। याच विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आहेत। पाटील, स्वागत आहे तुमचं। संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यानंतर राजकारण पेटलं, बीड जिल्हा चर्चेत आला, त्यानंतर परत एक सुरेश दास यांचा जो कार्यकर्ता आहे सतीश भोसले उर्फ खोक्या यांचे व्हिडिओ व्हायरल होणं, त्यानंतर मारहाणचे व्हिडिओ व्हायरल होणं, या सगळ्या एकंदरीत गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? आणि हे बीड जिल्ह्यातच झालेलं आहे। नाही, कसं बघायला म्हणजे माणूस कधी ज्यावेळेस समर्थन करतो एखाद्या गोष्टीचं त्यावेळेस त्याला हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे। आपण कधी चुकीचं समर्थनच केलं नाही ना। ज्याची चूक झाली त्याला त्याचं फळ मिळालं पाहिजे या मताचे आम्ही। त्याची चूक झाली तर त्याला फळ मिळालंच पाहिजे। समर्थन केलंय का त्यांच्यावनी? आरोपीचं समर्थन केलं की त्यांनी मागणी केली, आमक्याला अमुक करा, तमक्याला आरोपी करा, आम्ही म्हणलो नको करा, म्हणलो का? समर्थन केल्यावर असतं, आम्ही समर्थन नाही करत। जे व्हायचं तेव्हा ते त्यांचं। शोरूम मध्ये एका मॅनेजरला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि असं बोललं जातंय की आता असे आरोप व्हायला लागले की ते कार्यकर्ते संदीप क्षीरसागरांचे होते। नाही, मी जे बघितलं ना त्यात काय उत्तर द्यायचं? माहिती असल्यावर बोलतो म्हणतो, मी बघितलंच नाही ते काय। यापूर्वी अनेक अल्टिमेटम तुम्ही दिले होते, आता शेवटचं काय अल्टिमेटम असणार आहे? नाही, हे सांगतोय मी आता गोडीतच। आंदोलन लोकशाहीतच होणार, पण मग ते आता फायनल होणार। फायनल मॅच होणार। आता कधी होईल काय होईल, फायनल मॅच होणार। फायनल मॅच झाल्यावर कोणाची विकेट पडणार आणि कोण जिंकणार? नाही, आम्ही निवडणुकीत नाही येत ना, त्याच्यामुळे ती विकेट नाही, आरक्षणाची विकेट। तर नक्कीच हे होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील। काहीही झालं तरी आरक्षण घेतल्याशिवाय आता स्वस्त बसणार नाही असा आक्रमक पवित्रा त्यांनी यावेळी घेतलेला आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।